हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे अनईची आई अबोली. तर आज आम्ही आलो आहोत एका खास एक्झिबिशनमध्ये. जे एक्झिबिशन आपल्या इंडियन आर्मी आहे. अनईला घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. चला तर मग आपणही बघूया काय आहे नक्की इकडे. नाशिकचे खासदार माननीय श्री हेमंतजी गोडसे आणि युनायटेड वी स्टँड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 18 व रविवारी दिनांक 19 मार्चला नो युअर आर्मी नावाचे हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात आर्मीच्या सदर्न कमांड अंतर्गत विविध 7 राज्यातील लष्करी विभागांचे आर्टिलरी शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं होतं. तुम्ही बघू शकता इथे प्रचंड प्रमाणात सर्व नाशिककरांनी गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या मुलांना हे एक्झिबिशन दाखवण्यासाठी घेऊन आलेलं होतं. अगदी मिलिटरी कॅम्पमध्ये किंवा मिलिटरी ट्रेनिंगला जसा फील असतो त्याचप्रमाणे इथे डेकोरेशन केलेलं होतं. आपली इंडियन आर्मी नक्की काय आहे, त्यांचं काम कशा प्रकारे चालतं, इंडियन आर्मीचे प्रकार, युद्धात वापरली जाणारी शस्त्र, मशिनरी, या सर्वांची इत्थंभूत माहिती आपल्याला या एक्झिबिशनमध्ये मिळणार आहे. चला तर मग बघूयात आज काय नवीन बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचे अनेक सेल्फी पॉईंट, फोटो पॉईंट इथे उभारण्यात आलेले होते आणि अनय आणि त्याच्या बाबांनी सुद्धा इथे फोटो काढलेला आहे. ह्या एक्झिबिशनमध्ये युद्धात वापरले जाणारे जे शस्त्र आहेत ते सर्व शस्त्र, रणगाडे, मशीन गन हे प्रत्यक्षात तिथे ठेवण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर एका बोर्डवर त्या शस्त्राची, त्या मशीनची संपूर्ण माहिती त्या बोर्डवर लिहिण्यात आलेली होती. आणि त्याचबरोबर तिथे असणारे व्हॉलेंटियर त्या ज्या शस्त्राची संपूर्ण माहिती देत. याचं जे बॅरेल आहे ते -3 डिग्री पासून ते 60 डिग्री पर्यंत उचललं जाऊ शकतं. त्याच्यानंतर हे टायर्स खाली केल्यानंतर हे 360 डिग्री फिरू शकतं. अदरवाईज हे जे वरचं मशीन आहे ते 30 डिग्रीला लेफ्ट आणि 30 डिग्री राईटला पण फिरू शकतं. जे ॲम्युनिशन याच्यात वापरले जातात, म्हणजे जे बॉम्ब वापरलं जातं ते असतं 42 kgs पासून ते 48 kgs पर्यंत. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक्सप्लोसिव्ह बॉम्ब म्हणजे जे कम्प्लीट डिस्ट्रॉय करतं 100 मीटरच्या अराउंड पेरिमीटरमध्ये. आणि त्याच्यानंतर जे सेकंड आहे इल्युमिनेशन, म्हणजे जे आपलं रात्रीच्या वेळेस जर आपल्याला कोणत्या एनिमीला शोधायचं असेल तर त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि थर्ड आहे स्मोक बॉम्ब, जे एक लेअर फॉर्म करतं स्मोकची एनिमीजवर. त्याच्यानंतर हे कम्प्लिटली ऑटोमॅटिक आहे आणि याला फक्त 8 सोल्जर्सची गरज असते त्याच्यावरती लक्ष द्यायला. त्याच्यानंतर याचं जे बॉम्ब आहे ते क्रेनच्या मदतीने उचललं जातं. क्रेन यालाच अटॅच असते. 30 सेकंदामध्ये 3 राऊंड्स फायर करतात. थँक्यू. इथे तुम्ही बघू शकतात अजून एक मशीन आहे जे युद्धात वापरलं जातं. अशा प्रकारचे अनेक प्रेरणादायी फलक आणि काही इन्फॉर्मेशन देणारे फलक या एक्झिबिशनमध्ये लावण्यात आलेले होते. आता ही जी तुम्ही मशीन बघता आहे, हा जो रणगाडा बघत आहात, ह्याचा वापर कारगिल युद्धात केलेला आहे, जो आपण अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बघितलेला असेल. या प्रकारचं मशीन तिथे वापरण्यात आलेलं होतं. अनय सुद्धा खूप उत्सुकतेने आणि नाविन्याने ह्या सगळ्या गोष्टी बघत होता. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या, पण काहीतरी आपण नवीन बघत आहोत, काहीतरी वेगळं आहे. तो फारच खुश झालेला होता, खूप आनंदी होता आणि कुतूहलाने सगळ्या गोष्टी बघत होता.
हे दिसत असलेल्या ह्या मशीनची इन्फॉर्मेशन अभी जो आप सामने व्हॉलंटियर आपल्याला देत आहे. 155 mm है, 77B02। इंडिया में ये गन बोफोर्स नाम से फेमस है। 1930s में ये मैन्युफैक्चर हुई थी स्वीडन देश में। इसको मैन्युफैक्चर करने वाली कंपनी का नाम बोफोर्स था, इसलिए इंडिया में इसको हम लोग बोफोर्स के नाम से जानते हैं। 1970s में इंडिया ने इसके 200 यूनिट परचेज किए थे बोफोर्स के स्वीडन से। 99 के कारगिल युद्ध में इसकी बहुत अहम भूमिका रह चुकी है, बहुत इंपॉर्टेंट रोल इसमें प्ले किया है 99 के कारगिल युद्ध में। इसकी जो रेंज होती है, इसकी कारगर क्षमता होती है, इफेक्टिव रेंज होती है, वो होती है 31 किलोमीटर। 31 किलोमीटर की कोई भी टारगेट को एकदम डिस्ट्रॉय पूरा कर सकती है। इसका जो गोला होता है, उसका जो वजन होता है वो होता है 48 kg। 48 kg का गोला जब कहीं फटता है तो अगर प्लेन ग्राउंड का इलाका है तो 50 बाई 50 मीटर का एरिया वो पूरा डिस्ट्रॉय करता है। अगर कोई पहाड़ी इलाका है या ऊपर का ज़मीन का इलाका है तो 25 बाई 25 मीटर का एरिया ये डिस्ट्रॉय कर सकता है। जो सामने इसका आप बड़ा सा देख रहे हो, ये बैरल जैसा पूरा, ये इसका एलिवेशन -3 डिग्री से लेकर 70 डिग्री तक का इसका एलिवेशन होता है। प्लस ये 30 डिग्री राइट एंड 30 डिग्री लेफ्ट साइड में ये मूवमेंट कर सकता है। ओवरऑल पूरा गन 360 डिग्री घूम सकता है। इसको ऑपरेट करने के लिए इसको टोटल 8 गनर्स ऑपरेट करते हैं। बस या प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे, सिम्फनी बँड, आर्मी बँड, टेंट पॅकिंग, जिम्नॅस्टिक लाईव्ह व प्रदर्शनाचे खास आकर्षण होते. चाहे जान मेरी ये रहे ना रहे, मेरी ज़मीं में महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। ये जो देश है तेरा, स्वदेश है मेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, ये जो देश है। ही आहे ग्रेडेड लॉन्चर गन. यात ग्रेडेड असतात आणि युद्धाच्या वेळी याचा वापर होत असतो. ही एका मिनिटमध्ये 600 ते 1000 पर्यंत बुलेट्स फायर करते. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों या ठिकाणी आर्मी सोल्जर स्वतः ह्या उपकरणांची माहिती देत होते. है दिल की आरज़ू। जय हिंद. इकडे बघून जय हिंद. गुड.
ह्या सर्व तुम्ही बघत आहात त्या आहेत गन्स, ज्यांचा वापर युद्धामध्ये केला जातो. अशा वेगवेगळ्या गन्स त्यांच्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हे काही वेगळे उपकरणं आहेत जे अभियांत्रिकी उपकरणं म्हणून ओळखले जातात. यांचा वापर देखील युद्धामध्ये केला जातो. अद्ययावत अशी ही उपकरणं आहेत. रणगाडी, मशीन, गन्स, यानंतर इथे आर्मीसाठी वापरण्यात आलेली जी वाहनं असतात त्या वाहनांची सुद्धा इथे प्रदर्शन करण्यात आलेलं होतं आणि त्याची सर्व प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली होती. आयोजकांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम व प्रदर्शन सर्व नाशिककरांसाठी येथे घेतलेला होता. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला, आजचं हे प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.